नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज 47वा भाग. एक वेगळाच विषय. समर्थ रामदासमय ठणठणीत तत्वज्ञान सांगणारा अशी आपली कल्पना आहे. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, समर्थांच्याही काही भक्तिरचना आहेत, त्या काही फार थोड्या लोकांना माहीत आहेत, होत्या म्हणजे राधा. आणि त्यांच्यातला भावकवी आपण पुरता ओळखलेला नव्हता. आणि त्यामुळं त्या समर्थांच्या भक्तिरचना योग्य संगीत साथ येऊन आलेलं एक कॅसेटची निर्मिती माझ्या हातनं घडली. समर्थ छंद त्या कॅसेटचं नाव. त्याच्या ही निर्मितीची मागची कथा आपल्याशी शेअर करावी असं मला वाटतं. कारण जेव्हा आम्ही केली ती कॅसेट 85ला वगैरे 86-87ला, तेव्हा कॅसेट हा प्रकार खाजगीरित्या करणं हे जवळजवळ दुर्मिळच होतं. आणि कसं काय ते धाडं झालं आहे तर सगळा किस्सा ऐकण्यासारखा आहे, तो मी सांगतो. तुम्हालाही आवडेल, कारण तोपर्यंत भीमसेन जोशी काही एखाद दुसरा समर्थांचा अभंग भक्तिरचना गात असत, पण असे समर्थांचे खूप भक्तिरचना आहेत वगैरे असं कोणाला फारसं माहिती नव्हतं. तर त्याच्या समर्थछंदची ही कुळकथा. आम्हा गोडबोले मंडळींचे पूर्वज 17व्या शतकात कोकणातून पोट भरण्यासाठी देशावर आले. सातारा, माहुली वगैरे परिसरात स्थायिक झाले. त्यातील काही छत्रपती शिवरायांच्या सैन्यात भरती झाले. मर्दुमकी गाजवत राहिले. त्यापैकी काहींची परळीच्या किल्ल्यावर शिबंदीत नेमणूक झाली. किल्ल्यावर मोंगलांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी 2 गोडबोले बंधूंनी मर्दुमकी गाजवली आणि त्यांनी आपलं होतवात्म्य पत्करलं. छत्रपतींनी त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करून त्यांना साताऱ्याच्या जवळ काही जमीन इनाम दिली व मोकासा म्हणजे जकात वसुलीचा अधिकार दिला. त्याची सनद आजही आमच्याकडे उपलब्ध आहे. छत्रपतींच्या इच्छेनुसार समर्थ चापळून परळीला आले. त्याचं नाव सज्जनगड झालं. समर्थांचं निर्वाण 1682मध्ये सज्जनगडावरच झाला. नंतरही काही वर्ष गोडबोले कुटुंबीय गडावरती होते आणि कालांतराने ते साताऱ्याच्या जवळ आपल्या इनामी जमिनीजवळ जकातवाडी ते स्थिरावले आणि पुढच्या 10-12 पिढ्या जकातवाडीतच शेतीभाती करीत राहिल्या. मग ते साताऱ्याला शनिवार पेठेत आले आणि या सर्व 200-300 वर्षात त्यांचा समर्थ सज्जनगडी संबंध कायम असावा असं मला वाटते. अन्यथा समर्थ सेवेची तीव्र प्रेरणा माझ्या वडिलांच्या म्हणजे गोडबोलेंच्या मनात आली नसती. 1955 पासून ते 1998 पर्यंत जीवनाच्या शेवटपर्यंत माझ्या वडिलांनी भाऊकांनी तनमन धनाने आणि निस्वार्थ बुद्धीने समर्थ सेवा केली. सज्जनगड, चाफा आणि शिवथरगड या तिन्ही समर्थ स्थानांना आजचं जे भव्य दिवस स्वरूप आहे ते प्राप्त होण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. आता आपण काही समरसेवा करावी असं काही माझ्या मनात प्रेरणा येत नव्हती. म्हणजे जवळजवळ 75-80 सालापर्यंत अजिबात काही येत नव्हतं. भाऊकांनी त्याचा कधी आग्रह धरला नव्हता. फार तर काही दास्तमी उत्सवाच्या कार्यक्रमात, मासिकाच्या जाहिरातीसाठी किंवा ड्रायव्हर नसेल तर सज्जनगडवर गाडी नेण्यासाठी मला कामाला लावलं होतं. पण पूर्वसुरींचे संस्कार कधीतरी उफाळून येतात. तसे 1981ला समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासाची अचानक उर्मी आली. मनाचे श्लोक, दासबोध, त्यांचे चरित्र याचं मी झपाट्याने वाचन मनन करत राहिलो. त्यातून मनाचे श्लोक एक मागोवा अशी लेखमाला ऐक्यमध्ये लिहिली, सर्व 205 श्लोकांची. त्याचं पुढे पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याचं स्वागत झालं. आता आज अखेर त्याच्या 5-6 आवृत्त्या झाल्या मनाचे श्लोक एक मागोवाच्या. त्याची एक या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याची एक या व्हिडिओ मालिकाही मी पूर्ण केली. आपल्यापैकी अनेकांनी ते ऐकली नसली तर आपण अरुण गोडबोले या चॅनल गेला ते असं ऐकू शकाल. त्या सर्व मनाच्या श्लोकांचं निरूपण मी केलेलं आहे. जवळ 47 त्याचे भाग आहेत. आपण बघू शकता अरुण गोडबोले या माझ्या यूट्यूब चॅनेलवर. त्याला सबस्क्राईबही करू शकता. याशिवाय त्याचा इंग्लिशमध्ये नागपूरचे तुळेराव बोधनकर यांनी अनुवाद केला ओ माइंड नावाने. त्याच्याही 2-3 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. याच काळात म्हणजे त्याही आधी खरं भीमसेन जोशींनी माझा स्नेह जोडला. संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराजांचे संतवाणी अण्णा गायचे तेव्हा मनात यायचं की समर्थांचा एक अभंग ते गायचे. आरंभी वंदिना अयोध्ये झाल्यासारखा, किंवा इथे कार्य उभासनामा असे एखादे पद सोडले तर समर्थांच्या भक्तिरचना फारशा प्रसिद्ध नाहीत. मी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांच्या मराठीत 2200 रचना आणि शिवाय हिंदीत, दख्खनी हिंदीत रचना आढळल्या. त्यातील निवडक रचनांचं काय करता येईल का असा विचार मनात चालू झाला. त्याच दरम्यान
1985-86ला चित्रपट निर्मिती वेळ डोक्यात शिरले. कशासाठी प्रेमासाठीची कथा, पटकथा, संवाद झाले. सुधीर मोघे यांनी गीते आणि संगीत करून गाणी तयार झाली आणि 4 ऑक्टोबर 1986ला खिंडीजीर गणपती मंदिरात त्याच्या शूटिंगचा मुहूर्त उत्साहात झाला. त्यानंतर लोकांच्या शुभेच्छा वगैरे सगळं झालं आणि शूटिंग सुरू झालं. तर आमचं काही तिथे काम नव्हतं ना. मग आता जेवणापर्यंत काय करायचं म्हणून मी सुधीर मोघे, भाई रांजणकर म्हणजे यशवंत रांजणकर आणि राजा कारळे म्हणजे आमचे प्रसिद्धी प्रभू याला म्हणलं चला आपण इथं जवळच माझी शेती आहे, इथं जाऊया, गप्पा मारून परत येऊया. मग ठीक आहे म्हणलं चला, म्हणून आम्ही शेतावरती गेलो. तिथं 5 मिनिटाच्या अंतरावर माझी शेती रस्त्याच्या कडेला आहे. त्यातील विस्तीर्ण पिंपरणीच्या झाडाखाली बसून आमच्या गप्पा रंगल्या. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. खरं रांजणकर किंवा सुधीर मोघे आम्ही ओळखत नव्हतो. पण आज एकत्र येऊन नवीन काल्पनिक विश्वास आपण साकारतो ही गोष्टच आम्हाला रम्य वाटत होती. शेताच्या पश्चिमेला समर्थांचा सज्जनगड तिथं बसल्या दिसायचा. त्यावरून गप्पांची गाडी शिवाजी महाराज, समर्थ रामदास, शिवशाहीचा काळ अशी जात राहिली. आपापल्या गप्पाच चालू होत्या आमच्या. समर्थांच्या मना श्लोकावर निरूपण मी तेव्हा लिहित होतो. त्यावरून तुकाराम महाराजांच्या अभंगासारख्या समर्थांचे खूप भक्तिरत्न आहेत याच्यावर आमची चर्चा आली. त्या क्षणी कसा काय माझ्या मनात विचार आला की समर्थांच्या भक्तिरत्नांची चांगल्या चाली, गायक, वादक घेऊन एखादी कॅसेट करावी. सुधीरने दुजोरा दिला की त्यांच्या काही रचना गायला जातात, त्या 2-3 असतील, पण त्यातून त्यांच्या प्रतिभेचे पुरेसे दर्शन होत नाही. मी म्हणले मग सुधीर तू हे काम करतोस का? सुधीरने माझ्याकडे आश्चर्यानं पाहिलं. तुम्हाला नक्की करीन, पण त्यासाठी सर्व भक्तिरचना मिळायला पाहिजे व मग काम करायला सुद्धा वेळ लागेल. मी त्यालाही होकार दिला आणि तशी कॅसेट करायची, म्हणजे मी निर्मिती करायची, सुधीरने संगीत द्यायचं, असा आमचा निर्णय पक्का झाला. म्हणजे एका सिनेमाचा मुहूर्त होतानाच या दुसऱ्या चांगल्या आणि अभिनव कामाचाही मुहूर्त त्याच दिवशी झाला. सुधीरला पाहिजे असल्या समर्थांच्या सर्व भक्तांचे पुस्तक माझ्याजवळ होते. समर्थ शिवामंडळांनी ते प्रकाशित केलेलं आहे. ते मी सुधीरला दिले लगेच आणि त्याने वेळ लागेल म्हणून ते सांगितले. त्याचंही कारण मला माहीत होतं, कारण कशासाठी प्रेमाची सर्व गीते, संगीत व त्याचे रेकॉर्डिंग ही सर्व मी त्याच्या मागे लागून 3 आठवड्यात पूर्ण करायला लावलं होतं. तेव्हाची झालेली धावपळ त्याला आठवत असल्याने त्याने ही अट घातली होती आणि ती मलाही मान्य होती. भक्तिरचनांची निवड, संगीत रचना याबाबतचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला, पण अंतिम होकार माझा असेही आमचे ठरले. लेखी काही करण्याची गरज नव्हती एवढी आमची मैत्री झाली होती. त्याचे या कामाचे मानधन आणि नक्की करावे म्हणजे आपल्या मैत्रीत अंतर नको या विचाराने मी प्रश्न केल्यावर सुधीरने दिलेलं उत्तर आजही माझ्या मनात आहे. तो म्हणाला होता, समर्थांच्याबद्दल मलाही विलक्षण आदर आहे. बापूरावांच्याकडनं म्हणजे त्यांच्या वडिलांच्याकडनं मी समर्थांचं सगळं ऐकत आलेलं आहे. त्यामुळे त्यांचे काम करायला तू संधी देतोयस एवढंच मानधन मला पुरेसं आहे. त्याशिवाय एक पैसाही मानधन मला नको, कारण माझीही समर्थांना आदरांजलीच आहे. त्या काही कॅसेट्सची HMV कंपनीची मक्तेदारी होती. तिला गुलशन कुमार यांच्या टी-सिरीजने बऱ्यापैकी लढत द्यायला सुरुवात केली होती. त्याशिवाय फारसं कोणी कॅसेट निर्मिती करत नव्हतं. अशावेळी स्वतःची ती कॅसेट काढणे, पुढे वितरण करणे म्हणजे मोठी रिस्क होती. पण बहुधा समर्थनिष्ठा आणि सिनेक्षेत्रात उतरल्याने रिस्क घ्यायची सवय या दोन्हीमुळे मी तो तेव्हा धाडसी वाटणारा निर्णय घेतला असावा. आज आधुनिक तंत्रज्ञानाने VCD, DVD करणे सहज झालेले आहे ना, ती रिस्क समजण्यात थोडंसं अवघड आहे आजच्या पिढीला. माझ्या इन्कम टॅक्सच्या कामासाठी मी पुण्याला नेहमी जायचो. त्यावेळी पुण्यात गेल्यावर सुधीरच्या घरी जाणे, त्याने निवडलेल्या भक्तिरचना, त्यांच्या चाली अशी चर्चा घडत गेली. समर्थांच्या रचनामध्ये तोही रंगून गेला. त्याने त्यातील काही भक्तिरचना होत्या तशाच, तर काहींचे संकलन केले. अंतिम यादी व त्यांच्या चाली, गायक, गायिका निश्चित केल्या. जे काम करायचे ते दर्जेदारच असा आम्हा दोघांचाही निश्चय होता. त्यावेळी मुंबईतील वेस्टर्न आउटडोअर हा तेव्हाचा सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग स्टुडिओ सुधीरने बुक केला. जेव्हा प्रत्यक्ष रेकॉर्डिंगची वेळ 3 महिन्यांनी आली तेव्हा मी इन्कम टॅक्सच्या कामात पूर्ण घडून गेलो होतो. म्हणून सर्व जबाबदारी सुधीरवर सोपं अगदी निर्धास्त होतो. शिवाय तेथील रेकॉर्डिस्ट अविनाश ओक या उमद्या तंत्रज्ञाशी मैत्री तेव्हा प्रस्थापित झाली होती. आम्ही 2-3दा वेस्टर्न आउटडोअरला जाऊन भेटलो होतो वेस्टर्न आउटडोअरला. त्यामुळं मी निर्धास्त होतो. एकीकडे हे मनाचं निर्धास्त पण होतं
तर दुसरीकडे पैसे उभे करायचा प्रश्न होता. सिनेमात गुंतल्यामुळे हा तेव्हाचा 30-40 हजार रुपयाचा, कारण तोही गायकांच्या सहकार्यामुळे मिनिमम होता. कॅसेट निर्माण करायची, त्या 500 कॉपीज काढायच्या आणि तेव्हा 30-40 हजार रुपये तरी लागणार होते. तेव्हाचे गायक सुधीर निवले, रवींद्र साठे, अनुराधा मराठे, रंजना जोगळेकर हे सगळे सुधीरच्या नेहमीच्या परिचित होते. त्यातल्या काहींनी माझ्या सिनेमातही गाणी गायलेली होती. त्यामुळे त्यांनी अगदी नॉमिनल समर्थांचं काम आहे म्हणून नॉमिनल पैसे घेतले. पण बाकीच्या गोष्टीचा खर्च असतो ना, स्टुडिओचं भाडं आहे, म्युझिशियन्स आहेत. म्हणजे आजच्या भित्तीनं केला तो 4-5 लाख रुपये झाला असता कदाचित. पण तेव्हा तरी तो 30-40 हजार होता. पण तो मला जरा कसं काय जमायचं हे वाटत होतं. पण समर्थ पाहतील काय ते असं म्हणून तेव्हा भीती वाटत नव्हती. योगायोगाने तेव्हाच माझा एक मित्र पुढे आला. तो म्हणाला, तेवढेच पैसे मला त्यांनी बरोबर दिले. म्हटलं जमतील तेवढे तेव्हा मला परत कर असे म्हणून दिले, व्याज नाही काही नाही. म्हटलं चला, समर्थाने हे पाठवून दिले आपल्याकडे. ते पैसे मी सुधीरकडे पाठवले आणि तो मुंबईत कॅसेटचं रेकॉर्डिंग, एडिटिंग, डबिंग करत राहिला. मग तो म्हणून फक्त मला फोन करायचा, आज शिवानंद पाटील संध्याकाळी भेटला तर त्याला एक गाणं दिलेलं आहे, नाट्यगीता चालचं आहे भीमपलासमधलं. मी याला हो म्हणायचो, कारण ते पूर्ण स्वातंत्र्य सुधीरला मी दिलं. तर रेकॉर्डिंगचा मी एकही दिवस गेलो नाही, मुहूर्ताला गेलो नाही, पूर्ण होईपर्यंत गेलो नाही. सुधीरनी सगळं काम पूर्ण केलं. कॅसेटचं डिझाईन सातारचाच रवींद्र शिवदेव व त्याची पत्नी यांनी अतिशय सुरेख करून दिलं. मास्टरवरून कॉपी करायची, मॅक्सेल कंपनी उत्कृष्ट टेप वापरायची जबाबदारी शेखर खांबेटेने घेतली. शेखर खांबेटे उत्कृष्ट तबलावादक, संगीताचा तज्ज्ञ समजला जातो. आता त्यानंतर आम्ही मित्र झालो. एव्हाना मला व सुधीरलाही समर्थांचा छंद लागला होता, म्हणून समर्थ छंद हे कॅसेटचे नावही पक्के झाले. आणि 15 दिवसात मुहूर्ताच्या म्हणून 500 कॅसेट्स आल्यासुद्धा. ते घेऊन कोण आलं तर आजच्या आघाडीचे जे कॅमेरामन आहेत, सुरेश देशमाने, तो तेव्हा स्टील फोटोग्राफी करत होता. तो तेव्हा एक दिवस त्याला वेळ होता, तेव्हा सुधीर त्याला फोन केला, म्हटलं येताना आण जरा त्या कॅसेट. तो बिचारा रात्रीच्या गाडी नेऊन सकाळी आला. मग सज्जनगडावर समर्थ समाधीसमोर तेव्हा तिथले गादीवर असलेले भाऊसाहेब स्वामींच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले. सुधीर, त्याची पत्नी सुशोभदा, मी, माझी पत्नी व मोजके मित्र त्यासाठी गडावर गेलो होतो. स्वामींनी त्या अभिनव उपक्रमांचे कौतुक करून सुधीरला व मला समर्थ प्रधान म्हणून शाल बांगरली. गडावरच नव्हे तर पुणे मुंबईतूनही त्या कॅसेटला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर थोड्या दिवसात त्या इंग्लंड अमेरिकेतही लोकप्रिय झाला. त्याचा सर्व खर्च निघालाच, वर थोडा नफाही होऊ लागला. मला व सुधीरला समर्थांच्या भक्तिरत्नांची अप्रतिम कॅसेट प्रथम काढण्याचा बहुमान मिळाला. आम्ही भरून पावलो. पुढे आणखी रचना घेऊन समर्थांच्या समर्थ धून ही दुसरी कॅसेट काढली आणि नंतर ती लोकप्रिय झाली. पण नंतर हा उत्पादन, वितरण हा व्याप नको म्हणून सर्व हक्क सुरेश आलुरकर म्युझिकचा, तोही मित्र होता, त्याला दिले. त्यानेही त्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे पोचवल्या. कालांतराने त्याने ते हक्क फाउंटन म्युझिक कंपनीच्या कांतीभाऊ ओसवालला दिले. तेही भले ग्रस्त आहेत. कॅसेटचा जमाना संपुष्टात येऊन सीडी आल्यावर त्या दोन्हीमधील निवडक गाणी घेऊन समर्थ छंद ही सीडी त्यांनी काढली. त्यावर आम्ही लाईव्ह कार्यक्रम करून त्याची DVD काढली. आता ती DVD उपलब्ध नाही आहे, पण त्याचा एक भाग उपलब्ध आहे, बी पार्ट. मी माझ्या अरुण गोडबोले या यूट्यूब चॅनेलवर तो बी पार्ट जो आहे तो मी वेगवेगळी गाणी करून टाकलेला आहे. आपण बघू शकता. प्लेलिस्टला जाऊन समर्थ छंद लाईव्ह बघायचं. कारण पुण्यातले एक भले सद्ग्रस्त आहेत, त्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिली, नाही तर ती उपलब्धच नाही DVDची कॉपी. नंतर प्रज्ञा अगस्त्य आणि संध्या धर्म या तरुण उत्साही नृत्यांगनाने त्यावर आधारित समर्थछंद नृत्याविष्कारही 2-4 ठिकाणी सादर केला. MP3चा जमाना आल्यावर त्या दोन्ही कॅसेट सांप्रदायिक मनाचे श्लोक मारुतीबाबांनी म्हटलेले आणि माझ्या भक्तिरचना ना कौशल इनामदारांनी संगीत दिलेल्या भावांजली या कॅसेटमधील रघुनंदन पणशीकरांनी गायलेल्या रचना अशा एकत्र करून समर्थ रामदास त्रिवेणी भक्तिधारा ही एक MP3 आम्ही CD काढली व ती सुद्धा लोकप्रिय झाली. एवढेच नव्हे तर आनंद वनभुवनी या समर्थावरील 2.5 तासाच्या ETVने तयार केलेल्या डॉक्युमेंटरी, त्याचबरोबर प्रकटले श्रीराम चाफळे
आणि समर्थांची तीर्थक्षेत्रे या दोन्ही लघुपटात त्यातील अनेक रचना वापरल्या गेल्या. यातील प्रकटले श्रीरामचा फळी या DVDची मी आनंद वनभूमी ही संबंध डॉक्युमेंटरी मी 4 भागामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आपण बघू शकता. त्याबरोबर प्रकटले श्रीरामचा फळी ही सुद्धा मी लवकरच टाकणार आहे, ती आपण बघू शकाल. समर्थ या एकाच अमृतकणातून हा अनेक वेळ अमृत वर्ष अखंडितपणे चालू आहे आणि त्यामुळे माझ्या मनात कृतार्थतेचीच भावना आहे. आज इथेच थांबूया.